कर्जदारांचं 6 कोटींचं कर्ज थकलं म्हणून 40 कोटींची मालमत्ता अवघ्या 5 कोटीला विकल्याचा आरोप करण्यात आलाय। नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमधील समता नागरी पतसंस्थेने हा सगळा प्रताप केल्याचा आरोप मालमत्ता धारकाने केलाय। नेमकी तुमची फसवणूक काय झाली आहे आणि नेमके फसवणूक करणारे हे सगळे कोण आहे? मी वसंत मधुकर घोडके, राहणार पिंपळगाव। माझी येणे झालेली जागा 40 ते 45 करोड रुपयाची जागा यांनी नाममात्र किमतीत 5 कोटी 5 लाखाला विकली आणि शेती म्हणून दाखवली। यांनी सरकारला सुद्धा फसवलं। मी आणि माझा भाऊ यात सामायिक हिस्सेदार होतो। दमकून यांनी माझ्या सह्या घेतल्या, परंतु माझ्या भावाच्या वारसांना खरेदी खतात इन्व्हॉल्व केलं नाही, त्यांनी सह्या घेतल्या नाही। मेन म्हणजे ही समता नागरी पतसंस्थेचे सर्व अधिकारी काकासाहेब कोयटे व त्यांचे सगळे स्टाफ हे सगळे फ्रॉड आहे। आपल्यासोबत प्रियंका हे तक्रारदार होते, कर्जदार होते, यांचीच ही मालमत्ता होती 40 ते 45 कोटी रुपयांची मालमत्ता। या पतसंस्थेच्या चेअरमननी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून अशा पद्धतीने अवघ्या 5 कोटी 5 लाख रुपयांना विकलेली आहे आणि त्यामुळे त्यांची देखील फसवणूक झाली आणि बँकेची देखील यामध्ये फसवणूक झालेली आहे। म्हणून आता सहकार विभागानं यामध्ये एंट्री केलेली आहे आणि सहकार विभागानं देखील या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश जो आहे तो देखील काढलेला आहे आणि सहकार विभागाच्या आदेशानुसारच नाशिकच्या पिंपळगाव बसवंत मध्ये पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या व्यक्तींच्या विरोधात अर्थात बँकेचे जे चेअरमन आहे कोयटे नावाचे ते आणि बँकेचे जे अधिकारी भट्टड कदम नावाचे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे।